झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका काउगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग आता काय खूप आनंद झाला तू रिसेप्शनला हो म्हणालास हा मनापासून म्हणालास ना रे हो हो खूप मागे लागले का रे तुझ्या किती आईच्या मागण्या ना साखरपुडाच पाहिजे लग्नाचं रिसेप्शनच पाहिजे घना मला पटतं रे म्हणजे तुमच्या पिढीचं पटतं मला तुमची मतं तुमचे विचार सगळं पटतं पण कसं होतं ना की मध्येच अडकते मी म्हणजे तुमचंही पटतं पण मागचंही सोडवत नाही कदाचित आमच्या पिढीचाच हा प्रॉब्लेम असेल ना आणि माझं म्हणशील तर घना मला स्वतःच असं मत होतं तरी केव्हा कधी लहान होते ना बेताची होती रे घरची परिस्थिती मग आई बाबांना काय सोयीचं तोच विचार करायचा नेहमी लग्न करून आले या एवढ्या मोठ्या कुटुंबात किती माणसं मग त्या प्रत्येकाला काय हवं काय नको ते बघत राहिले हे सगळं करता करता स्वतःला विचारायचं राहूनच गेलं बहुधा की बाई ग तुला काय हवंय पण काय बिघडलं नाही रे माझ्या अनुभवावरनं तुला सांगते केवढा आनंद असतो दुसऱ्याचा विचार करण्यात खरंच आता आपलं घरच बघ ना केवढी माणसं प्रत्येकाची तऱ्हा वेगळी तरी इतकी वर्ष गुण्या गोविंदाने राहतो ना आपण का माहितीये अरे कारण आपल्या घरातला प्रत्येक जणच स्वतःच्या आनंदाच्या आधी दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करतो म्हणून इतक्या वर्षात ना मला एक गोष्ट पक्की कळली गं आयुष्यात माणसं सगळ्यात जास्त महत्वाची हो पण हल्ली माणसं भेटतात कुठे आणि हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये लग्न वगैरे अशा समारंभातच माणसं एकत्र येतात ना आणि तुम्ही मुलं म्हणता माणसं नको तर मग माणसं भेटणार कशी तुम्ही माणसं जोडणार कधी बरं का आप्पांनी मला हे सांगितलं होतं मी लग्न करून आले ना या घरात आप्पा मला म्हणाले
देवकी, लग्नासारख्या सोहळ्यांमध्ये माणसं एकत्र येतात आनंद साजरा करायला, आणि 13व्याला दुःख वाटून घ्यायला. तेव्हा माणसांना जप, आणि आनंदाच्या प्रसंगी कधीही माणसांना विसरू नकोस. घना राजा, तू आजच्या पिढीचा असून सुद्धा तू माणसांचा विचार केलास, आमचा विचार केलास. सोन्याने भरून पावले. खरंच माऊली, अरे काय काय हवंय? नाही असं काही नाही, नाही. बरं. माऊली माऊली, काय चहाची पावडर असेल ना घरात आपल्या? चहा हवाय का? नाही नाही, मी आपलं असंच विचारते सर. बरं, बरं. ए माऊली माऊली माऊली, काय साखर असेल थोडी घरात? आहे ना साखर. चहा हवाय का तुम्हाला? नाही नाही, मी आपलं असंच विचारते सर. हा, ए माऊली, बोलावं पटकन. मला माईंच्या जेवणाचं ताट नेऊन द्यायचंय. बोला. ऐक ना, चहाचा मसाला आलं बिला असेल ना घरात आपल्या? आहे सगळं आहे. बाहेर गेलात ना घराच्या, तर तुळशी वृंदावन आहे, त्याला पानं आलेली आहेत. ती 2-4 पानं उकळून टाकली चहामध्ये, चहा फक्कड होतो. मग टाकशील ती पण? देऊ का करून चहा? नाही रे, मी आपलं असंच विचारते सहजच. कोणी येणार आहे का चहा प्यायला? यायला काय ना, कुणीही कधी येईल. तुम्ही आपली तयारी तसं म्हणजे झालं असेल पहाटे भेट. कोणीतरी येणार येणार ग, पाहुणा घरी येणार येणार ग. ए ऐक ना अगं. अगं हो अगं, या ना गंगाच्या वया पूर्ण करायच्या आहेत. अगं पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल. हा अगं, ती नायकांची सून आहे ना, तिचा अजून काही पत्ता नाहीये ग. काय सांगते? म्हणजे काय, सगळ्या मित्रमैत्रिणी झाल्या, नातेवाईक झाले, कुठेच पत्ता नाहीये. गेले कुठे बया? कोण कोण ग? अहो नायकांची सून. हा अजून काही पत्ता नाहीये ग तिचा. गायब आहे कुठेतरी. सगळे मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळे झालेत, कुठेही नाहीये. आणि आता मला थोड्या वेळापूर्वी असं कळलंय की ती परत आलीये, म्हणजे तिचा निरोप आलाय की ती ऑफिसच्या ट्रेनिंगला गेलीये. क्या? आणि तिचं असं म्हणणं आहे की मुलगा निघून गेला असता तर एवढी चिंता केली असतीत का, मग माझी कशाला करताय? बाई कसं बघ ना, म्हणजे हिंमत कशी होते हो या मुलींची असं वागण्याची. बघ ना. हो ग, खरंच 2 दिवस गायब होती. इथे आपल्याला 2 मिनिटं कुठे जायचं असलं तरी आपण अगदी सांगून जातो. पुरुष मग म्हणत असतात बायका सगळ्या अगदी बारीक सारीक गोष्टी सांगत बसतात म्हणून, पण त्यांच्यामुळेच सवय लागली आपल्याला. नाही तो काय, साखर आणायची हो, जरा जाऊन येते. भजनी मंडळाला जाते, मैत्रिणीकडे जाते, हळदी कुंकाला जाते, सगळ्या गोष्टी सांगून करायच्या. अगदी पावसात भिजावं असं वाटलं ना तरी सांगूनच जाऊ आपण. नाही तर काय. खरं ना वहिनी, आता आमचे हे बघा, त्यांच्या खिशातले पैसे आणि ते कुठे गायब होतात ना, मला पत्ता लागू देत नाही. पण मी ना, राधा आली ना या घरात की मग माझ्या मनाला वाटेल तर करणार. हो अगदी, कुठेही जाईल, कुणाला सांगणार नाही की विचारणार नाही. हे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतीये. हो ठीक आहे. अगं काय सांगायला काय आले तेच विसरले मी. आनंदाची बातमी आहे. काय? राधा आणि घना रिसेप्शनला तयार झाले. अभिनंदन, तुमचं पहिलं अभिनंदन. मस्त मस्त.
अजून एक साडी. बहिणी साखरपुड्यात ज्या ज्या माणसांना बोलवायचं राहिलं होतं ना, जी म्हणून रुसलीत सगळ्यांना आमंत्रण पाठवायची. हो ग बाई हो. त्या शोभा आणि दीपाचा फोन आला होता, लग्नाला तरी आम्हाला बोलवणार की नाही. माझ्या पहिलीपासूनच्या मैत्रिणी ग. अगं तुझ्या लग्नात दोघींनी मिळून डिनर सेट नव्हता का दिला तुला? मी नमस्कार केला होता त्यांना. त्यांना बोलवीन मी. सुप्रिया ऐक ना, मला ना तुम्हाला काही सांगायचंय. काय ग? म्हणजे ना अशी एक खूप महत्वाची गोष्ट आहे, मला खूप करायची होती ती, पण आता घनाच्या लग्नामुळे ना पॉसिबल येते. सांगू? मला ना यांच्यासाठी ना एक मस्त वीक घ्यायचा आहे. खूप छान दिसेल की नाही? मी काय करू? मी काय? हे अगं रागव नको. लिसन सॉरी. सॉरी सॉरी. लिसन ना सॉरी. रडते काही. सॉरी करते या ज्ञाना माऊली या या या. आता ही बित्तम बातमी सुप्रिया वहिनींपर्यंत पोहोचणार. तरी मी ह्याला सांगत होतो की आपण खेळूया. मला नकोय. नको खेळूया. ते काय ज्ञाना, हे ज्ञाना, नाही तू ऐकणार नाहीच आहेस, पण तरी सुद्धा ही बातमी कुठे फोडू नको हा बाळा. तुमची फालतू बातमी फोडण्यापेक्षा मला जरा तुला काहीतरी महत्वाची बातमी द्यायची आहे, ती ऐक. याच्यापेक्षा महत्वाचं काय? काय? घना दादा पळून जातोय. अरे मॅरेथॉन संपली, तो कसला पळतोय? तो साधा बिछाण्यापासून बाथरूम पर्यंत पण रिक्षा बोलून जाईल. राधा वहिनी आणि घना दादा खरोखर पळून चाललेत. ज्यांच्या लग्नाला विरोध असतो ना ते पळून जातात. ज्यांना घरातून संमती असते लग्नाची ते आशीर्वाद घ्यायलाच धावतात. ए जाणार रे बाबा. ए माऊली पत्ते घे ना. सगळे सगळे नाही रे, तुझे. ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला ही बातमी कळेल तेव्हा मग मला बोलू नका. आणि काका पॅक कर. एका दुरीने डाव नाही जिंकतायत. येडा रे येडा. माझ्याकडे 2 दुर्रे आहेत. मी पॅक. ए नाही माऊली, चिटिंग नाही. नाही असं नाही. मी 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 जिंकत माऊली एक डाव असं पॅक. असा नाचणार आहे ना मी. पप्पा 1 मिनिट, आम्ही फक्त रिसेप्शनला हो म्हणालो, वरातीला नाही. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. दिसतंय का तुला नीट? हो का? नाही दिवेला अजून म्हणजे कमी प्रकाशात वाचू नये, डोळे बिघडतात. फ्लाईट ओके पप्पा. काही विचारायचंय का तुम्हाला? नाही ना? पप्पा काय चाललंय तुमचं? असे काय बघताय तुम्ही माझ्याकडे? काय नाही का, खूप खूप खुश आहे. कळते. तुमच्याकडे बघून मला काय आठवते माहितीये का? मी लहान असताना चमचा लिंबू स्पर्धेत
तिसरी किंवा उत्तेजनार्थ बक्षीस मिळवायचं ना तेव्हा असं कौतुक करायचं तुम्ही माझं. मला असं बघू नका माझ्याकडे, ऑकवर्ड होतं खूप मला. खूप आनंद होतोय मला. कळतंय तुमच्याकडे बघून. काय हो पप्पा, मी चित्रकलेत पहिली यायचे तेव्हा नाही तुम्ही एवढं कौतुक केलं माझं? कारण ते तुला यायचं. ज्या गोष्टी तुला येत नव्हत्या आणि तरीही माझ्या आग्रहाखातर तू करायचीच नाही, त्याचं मला जास्त कौतुक वाटायचं, जसं आत्ता वाटत. बघ ना, केवळ केवळ आमच्या आग्रहाखातर तू रिसेप्शनला हो म्हणालीस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुला आणि घनाला. खूप खुश आहे मी, खूप. तुला सांगतो, या तुझ्या लग्नाच्या निमित्तानं इतकी माणसं भेटली ग मला, इतकी माणसं भेटली छान छान. सगळं असं अगदी एकलकोंडा आयुष्य जगून कंटाळा आला होता मला. मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत. हा, तू होतीस, तू होतीस. बघ ना, आजपर्यंत सगळं आयुष्य असं तुझ्या भोवती वसवलेलं होतं मी. सगळं आयुष्य. माणसं मिस केली नाही म्हणून मी, माणसं मिस केली नाहीत, पण आता मात्र मला सगळं हवंय. सगळं. मित्र हवेत, सोहळे हवेत, सण हवेत, सेलिब्रेशन हवं. सगळं हवंय मला. ओके ओके पप्पा, केवढी एक्साइटमेंट. आणि आपण दोघं होतो की एकमेकांना. आपण आपल्या पद्धतीने सण साजरे केले. पप्पा काय मजा करायचो आपण. तुम्हाला आठवतंय का मी दिवाळीत किल्ला करायचे, असं आळीव पेरायचं, त्याच्यामध्ये मावळीला पोहायचं, त्यात आपण कंदील करायचो, तुम्ही फराळाचे पदार्थ करायचे. पण तुला खरं सांगू का, खरं म्हणजे कसं आहे ना, हे सगळं होत होतं बाळा, पण दोघाच्या दोघच ग. आपण किती वर्ष नाही का, दोघांनी मिळून आपण 100 पण त्या लावल्या. पण ना, आता 100 माणसं एकत्र करून मला फटाके उडवायचे बघ. वा, धमाल, मजा, सेलिब्रेट. कसा करता हवेत तुम्हाला माणसं पप्पा? हे बघा, आपला आनंद आपण असा आपल्यात ठेवायचा, एन्जॉय करायचं. कशाला हवे तेवढी माणसं? ना ना, याचं कारण आनंद ही एकमेव गोष्ट अशी आहे बेटा, जी वाटल्यामुळे वाटते. लक्षात ठेव. काय आता बघ ना, मी या वरातीमध्ये असा नाचणार आहे ना मी. एक झलक दाखवू का? झलक कसली? नाचाची. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा एक मिनिट, आम्ही फक्त रिसेप्शनला हो म्हणालो, वरातीला नाही. पकडलंस? डॅम्बिस आहेस तू. मी म्हटलं रिसेप्शनला हो म्हणाले, तेव्हा आता जरा वरातीचं घोडं पुढं दामटता येतंय का बघू. माणसाचा स्वभाव आहे का, बोट दिलं हातात नाही की तो हात ओढायला लागतो बघ. हरकत नाही, हरकत नाही. मी रिसेप्शनहून घरी आल्यानंतर नाचेन. पप्पा काय झालं? मी तुम्हाला याआधी कधीच नाही पाहिलं असं. आहे ना बेटा, तू आई होशील ना, आई. त्या वेळेला तुला कळेल मुलीच्या लग्नाचं सुख काय आणि दुःख काय. पप्पा रडू नका. कोण रडत? रडत नाही येत. चला झोपा आता तुम्ही. झोपा. नाही, चला चला चला, जागायचं नाही. चला, नाही कशाला, काम आहेत ना खूप. चला, रडू नका. आणि
एक झलक दाखवू का? झलक कसली? नाचाची किंवा असं आमच्या वेळी पप्पा चला झोपा, चला बास झालं. बाय, गुड नाईट. गुड नाईट. ठरलं तर मग आपण दोघे उद्या सकाळी पळून जाऊन लग्न करतोय. येस, डन डील. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.